माफ करा कादर भाई. हां बोला. हॅलो सर, आज मुन्नाची आई आणि त्याची छोटी बहीण सकाळी सकाळी घराच्या बाहेर निघालेत आणि मला पूर्ण संशय आहे की त्या मुन्नाला भेटायला जात आहेत. अच्छा, तू त्यांचा पाठलाग कर आणि त्यांच्यावर नजर ठेव. मी तिथे पोहोचतोच. हे बघ मुन्ना, मुलाला सोड द्या आणि स्वतःला कायद्याच्या स्वाधीन कर. नाही इन्स्पेक्टर, जोपर्यंत मी निर्दोष असल्याचे पुरावे एकत्र नाही करत तोपर्यंत मी स्वतःला कायद्याच्या स्वाधीन नाही करणार. तुम्ही मुन्नाला पार्कमध्ये भेटला होता आणि आता तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला माहिती नाही मुन्ना कुठे आहे. बोला, कुठे आहे तो? मला नाही माहित की दादा तिथे कसा पोहोचला. मी तर आईला फिरवायला गार्डन मध्ये गेले होते. तुम्ही सांगत का नाही पोलिसांना की मुन्ना कुठे? तुम्हाला माहितीये? मला नाही माहित की मुन्ना कुठे लपलाय. नाहीतर मी स्वतः त्याचा कान पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला असता. मला मुन्नाला नाही, मुन्नाच्या आत्म्याला वाचवायचे, मुन्नाच्या स्वत्वाला वाचवायचे, मुन्नाच्या माणुसकीला वाचवायची इच्छा आहे. विश्वास ठेवा, मला नाही माहित मुन्ना कुठे लपलाय. खोटं बोलता तुम्ही. तुमच्या मोठ्या मोठ्या गप्पांमुळे मी धोका नाही खाणार. तुम्हाला चांगलंच माहिती की मुन्ना कुठे आहे. आणि त्या दिवशी तुम्ही दोघी त्याला त्या गार्डन मध्ये भेटायला गेला. खूप काळजी आहे ना तुम्हाला तुमच्या मुलाची. पण या मुलीचं काय, जिच्या वडिलांचा खून करण्यात आला आणि तोही तुमच्या मुलाने केलाय. आता तुम्ही मुन्नाला वाचवायचा किती पण प्रयत्न करा, मी त्याला शिक्षा द्यायलाच लावीन. तुम्ही मुन्नाला वाटेल तिथे लपवा, मी त्याला शोधून काढेन. आपल्या बाबांच्या खुन्याला मी शिक्षा द्यायलाच लावीन. जर मी तुमच्या मुलाला फाशीच्या तक्त्यावर नाही चढवलं तर माझं नाव पण अंबिका नाही. आपल्या बाबांच्या खुन्याला शिक्षा मी अवश्य द्यायला लावीन. समजलं तुम्हाला? काढलास आपल्या मनातला राग. कमीत कमी तू आपल्या मनातला राग तर काढू शकतेस. आम्ही तर ते पण नाही करू शकत. डोळ्यातले अश्रू वाहून हवालदिल झालो होता मी. बेटा, एक उपकार आमच्यावर कर. आमच्या मुलाला पकडून आण आणि फाशीवर चढवून टाक. तेव्हाच आम्हा मायलेकींना शांती मिळेल. शांततेचा श्वास घेऊ शकू आम्ही. आणि जर माझ्या मुलाला नाही पकडू शकलात तर आम्हा दुर्दैवी मायलेकींना फाशी देऊन टाका. आम्हाला नाही जगायचं आता. एक एक श्वास आम्हाला जड जातोय. मला मुक्ती हवीये. मला मुक्ती दे बेटा, मला मुक्ती दे. अंबिकाजी, तुमचा आमच्यावर विश्वास नाही बसत ना, तर जाऊन विचारा त्या पोलिसांना की जेव्हा दादा पोलिसांच्या हातून सुटून पळत होता, आई ओरडून ओरडून त्याला काय सांगत होती. आई ओरडून ओरडून दादाला आत्मसमर्पण करून टाकायला सांगत होती. पोलीस या गोष्टीचे साक्षीदार आहेत. पण दादा नाही थांबला. त्याला भीती होती की पोलिसाला पकडून मारून टाकतील. पण तो सांगून गेलाय की आपल्या निर्दोषत्वाचा पुरावा घेऊनच तो पोलिसांकडे येईल. निर्दोषत्वाचा पुरावा? होय अंबिकाजी, तो निर्दोष आहे. त्यांनी तुमच्या बाबांचा खून नाही केलाय. त्याला खोट्या आरोपाखाली फसवलं गेले. दादा तर कोणाचा खून करूच नाही शकत.
त्याने गुन्हेगारीच्या विश्वात पाय अवश्य ठेवलाय, पण त्यांच्यातली माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्याला या चिखलातून बाहेर यायची इच्छा आहे. अंबिकाजी, अंबिकाजी, निघून जा इथून. अंबिकाजी, मी तुम्हाला सत्य सांगितल्याशिवाय नाही जाणार. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. खोटं बोलतोयस तू. निघून जा इथून. मला फसवून तुला मला मारायचंय. नाही अंबिकाजी, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. त्या दिवशी मी तुमच्या वडिलांना मारायला गेलो होतो कादरच्या सोबत, पण गोळी मी नाही झाडली. मी एका निर्दोष माणसावर गोळी नाही चालवू शकलो. गोळी कादरने झाडली होती आणि सगळ्यांना वाटतं की गोळी मी झाडली. मी निर्दोष आहे आणि मला उगाच फसवलं होतं. अंबिकाजी, अंबिकाजी, माझं बोलणं समजायचा प्रयत्न करा. तुमचं नाव राधा आहे ना? हो. राधा गुन्हेगार कधीच असं म्हणत नाही की त्याने गुन्हा केला. फारच कमी गुन्हेगार असे असतात जे असं म्हणतात की त्यांनी गुन्हा केलाय. तुझा भाऊ खोटं बोलतोय आपला जीव वाचवण्यासाठी, आणि तुम्ही लोक पण त्याच्या बोलण्यावर फसलात. असो, मला माफ करा. रागात येऊन कोणास ठाऊक मी तुझ्या आईला काय खरं खोटं बोलले. मला असं करायला नको होतं, पण मी केलं तरी काय असतं. मला असं वाटलं की तुम्ही लोक मुन्नाला पोलिसांपासून लपवताय, पण आता माझा विश्वास बसलाय की तुम्ही लोक निर्दोष आहात. गुन्हा मुन्नाने केला आणि त्याची शिक्षा पण त्यालाच मिळेल, तुम्हा लोकांना नाही. अच्छा, मी चलते आता. मला माफ करा. आता मी तुम्हाला जास्त वेळ लॉकअपमध्ये नाही राहू देणार. आपल्याला मुन्नाला कसंही पकडायचं. हा, मुन्नाच्या आई आणि बहिणीला लॉकअपमध्ये टाकायचे ऑर्डर तुम्ही दिले इन्स्पेक्टर? होय, बरोबर, मीच दिलेत. मुन्नाला पकडलात तुम्ही? उत्तर द्या इन्स्पेक्टर, खरंच मुन्नाला तुम्ही पकडलात? मिस अंबिका, डोंट मिसबिहेव ओव्हर हिअर. हे तुमचं पेपरचं ऑफिस नाही, हे माझं पोलीस स्टेशन आहे. समजलं तुम्हाला? आता गोष्ट राहिली मुन्नाची. तर मी त्याला अटक करणारच होतो, पण अचानक एक मुलगा मध्येच आला. त्याने मुलाची ढाल बनवली आणि फरार झाला. आणि तुम्ही त्याला फरार होऊन दिलत? का इन्स्पेक्टर, का का तुम्ही काही ऍक्शन नाही घेतली? हे बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की मी त्या मुलाच्या जीवाची रिस्क नव्हतो घेऊ शकत. समजलं तुम्हाला? कशा गोष्टी करता तुम्ही इन्स्पेक्टर? एका मुलाच्या कारणाने तुम्ही त्याला जाऊ दिलं? तुम्हाला मुलाला शूट करून टाकायला हवं होतं. काय? व्हॉट? हो इन्स्पेक्टर, जर तुम्ही मुलाला शूट केलं असतं तर मुन्ना आपोआपच तुमच्या ताब्यात असता. तुमचं डोकं तर नाही फिरलाय ना मिस अंबिका? तुम्हाला कळतंय की तुम्ही काय बोलताय? अरे, आम्ही त्या निर्दोष मुलाचा जीव कसा घेतला असता सांगा ना तुम्ही मला. तुम्हाला कोणी सांगितलं की तो मुलगा निर्दोष होता? मिस अंबिका, मला वाटतं की तुमची मानसिक स्थिती आता बरी नाहीये, म्हणून जा घरी आणि आराम करा. माझी मानसिक स्थिती एकदम चांगली आहे इन्स्पेक्टर. जर तुमची मानसिक स्थिती ठीक असती तर तुम्ही अशी बडबड केली नसती. तो मुलगा बिचारा गुन्हेगार कसा असू शकतो? हो इन्स्पेक्टर, तो गुन्हेगार आहे. तो गुन्हेगार आहे कारण त्याच्यामुळेच मुन्ना पळून जाण्यात यशस्वी झाला. तो गुन्हेगार आहे कारण तो मुन्नाच्या सोबत होता. तो गुन्हेगार आहे कारण तो त्याला वाचवण्यासाठी तिथे मध्ये येऊन पोहोचला. अंबिका, तुम्ही पागल झालात. काय पण बोलत सुटलात. आता तो मध्ये आला त्यात त्याची काय चूक? हेच तर मीही म्हणते इन्स्पेक्टर. याच्यात मुन्नाची आई आणि बहिणीची काय चूक आहे? का तुम्ही त्यांना लॉकअपमध्ये बंद करून ठेवलंय? इथेच तर चूक करत आहात तुम्ही मिस अंबिका, की मुन्नाच्या आईला, त्याच्या बहिणीला, त्या मुलाला एकाच तराजूमध्ये मोजतात तुम्ही. हे चूक आहे. अरे, त्या मुलाचं मुन्नाशी दूर दूर पर्यंत काही घेणं देणं नव्हतं, पण त्याच्या आई आणि बहिणीचं देणं घेणं आहे, कारण ते लोक खुन्याचे सख्खे लोक आहेत. पण खुनी तर नाहीत ना इन्स्पेक्टर? फक्त एवढ्यासाठीच की त्या खुन्याच्या आई बहीण आहेत
त्यांना त्रास देण्याचा तुम्हाला हक्क नाही प्राप्त होत. त्या दोघी निर्दोष आहेत. त्यांनी काही नाही केलंय. त्यांना सोडून द्या. आणि तसंही कायद्याच्या कोणत्या पुस्तकात लिहिलंय की कोणत्याही गुन्हेगाराचे नातेवाईक गुन्हेगार असतात? बोला ना इन्स्पेक्टर, उत्तर द्या. हे बघा मिस अंबिका, आम्ही त्या दोघींकडून मुन्नाच्या बाबतीत माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय. प्रयत्न तर तुम्ही बरेच करता, पण रिझल्ट नेहमी 0 येतो. ठाऊक आहे का? कारण तुम्ही लोक नेहमी चुकीच्या जागी प्रयत्न करता. आता मुन्नाला पकडण्यासाठी तुम्ही 2 लाचारांवर आपला जोर आजमावतात का इन्स्पेक्टर? आता मुन्नाची आई आणि बहिणीची विचारपूस तुम्ही केलीच आहे. तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की ते लोक कायद्याला धोका देत आहेत, तर मग 2च गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही पागल झालात किंवा मग तुम्ही खोटं बोलतात. जर तुम्ही मुन्नाच्या आई आणि बहिणीला नाही सोडलत तर मी कोर्टात जायला जास्त वेळ नाही लावणार इन्स्पेक्टर. हे बघा, याची काहीच गरज नाहीये. आम्ही लोकांनी विचारपूस केली आहे, त्यांना फारच लवकर सोडून दिलं जाईल. देव, मुन्नाच्या आई आणि बहिणीला सोडून दे. थँक्यू इन्स्पेक्टर. थँक्यू व्हेरी मच. हे काय केलं सर तुम्ही? त्या दोघींना लॉकअपमध्ये ठेवून काय उपयोग नव्हता. अंबिका एकदम बरोबर बोलत होती की त्या दोघी निर्दोष आहेत. इन्व्हेस्टिगेशन करणं आपलं कर्तव्य होतं आणि आपण ते केलंय. मला पण असंच वाटतं सर की आपण यांना सोडून दिलं पाहिजे, कारण अशानेच मुन्ना त्यांना भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करणार, ज्यामुळे आपण त्याला पकडू शकू. यू आर राईट मिस पांडे. यासाठी आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवावे लागतील. आज नाही तर उद्या मुन्ना आपल्या हाती लागेलच लागेल. बोलव त्याला. ये आई, ये आई, बैस. अरे, इकडे कुठे चालला आहात तुम्ही? इकडे घर नाहीये आमचं. थांबवा टॅक्सी. मी सांगितलं ना थांबवा टॅक्सी. थांबवा. अरे थांबवत का नाही? मी म्हणते थांबवा टॅक्सी. घाबरू नकोस आई. मुन्ना, दादा, आई, आई तुला भेटण्याची खूप इच्छा होती. एकदाच मला जवळ घे आई, फक्त एकदाच. राधा खाली उतर. पण आई, मी म्हटलं ना, खाली उतर. आई थोडा वेळ दादाला भेटून तर घे. मेलाय तुझा भाऊ. आई, हो, मेलाय तुझा भाऊ. आणि हा जो समोर आहे ना, हा खुनी आहे, पळालेला गुन्हेगार आहे. अशा गुन्हेगाराशी
मला बोलायचं नाही. खाली उतर. असं नको बोलू आई. दादाशी थोडा वेळ तर भेटून घे. तो फार कष्टात आहे. मग सांग आपल्या भावाला, जर तो कष्टात आहे तर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावं आणि चढावं फासावर. त्यामुळे याचे कष्ट तर मिटतीलच, आमचे कष्ट पण दूर होतील. मोकळा श्वास घेऊ शकू आम्ही लोक. याच्याचमुळे पोलीस लोकांनी आम्हाला कसले कसले प्रश्न विचारलेत, किती अपमान केला आमचा. अरे याच्या पापाची शिक्षा आम्ही का भोगावी? चढू दे फाशी. चल उतर खाली. उतर राधा. आई आई मी फासावर चढलो असतो, पण मी निर्दोष आहे. पण जग तर तुलाच गुन्हेगार समजतंय ना. आई सगळी दुनिया मला गुन्हेगार समजते, पण कमीत कमी तू तर मला गुन्हेगार नको समजूस. आई मी एडिटर शुक्लाचा खून नाही केला, मी निर्दोष आहे. तर मग पळाला का होतास? कायद्यापासून गुन्हेगार पळतात, निर्दोष नाही. आई जर मी पळालो नसतो ना, तर ह्याच कायद्याने मला गुन्हेगाराचा मृत्यू दिला असता. आणि गुन्हेगाराचा मृत्यू मला मान्य नाहीये. जोपर्यंत तुझ्यावरून खुनाची आई असल्याचा कलंक आणि राधाच्या डोक्यावरून खुनाची बहीण असल्याचा धब्बा मिटवत नाही, तोपर्यंत पोलिसांच्या स्वाधीन नाही होणार मी. सगळं काही ठीक होईल. तू आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चल. मी त्यांना सांगेन की तू निर्दोष आहेस. त्यांना आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. चल चल पोलिसांकडे चल. नाही आई, जोपर्यंत माझं निर्दोषत्व सिद्ध नाही करत, तोपर्यंत मी पळत राहणार. आणि हीच माझी नियती आहे. ही नियती नाही, भ्याडपणा आहे. तू भ्याड आहेस. तुझ्या जगाचा सामना करण्याचं साहस नाहीये. नाही आई. आई नको म्हणूस मला. जोपर्यंत हा धब्बा तुझ्या डोक्यावर लागलाय, तोपर्यंत मला आई नको म्हणूस. मी सांगितलं नाही, मी तुझ्या डोक्यावरून हा डाग पुसून टाकीन. तर आधी हा धब्बा पूस, मग मला आई म्हण. जोपर्यंत तुझ्या माथ्यावर हा डाग आहे, तू माझा मुलगा नाहीस. मी तुला माझं दूध स्मरू देणार नाही. चल राधा. ठीक आहे. मला तुझा आशीर्वाद देऊन जा आई. राधा, दादा. नको रडूस राधा. आईची काळजी घे. जा. जर पोलिसांनी आपल्याला ह्याच्यासोबत परत पाहिलं तर न जाणो आणखी किती अपमान करतील. आपली काळजी घे दादा. चल राधा, चल. खेळाच्या मैदानात येऊन असं उभे का राहिलायत? आम्ही खेळतोय, आम्हाला खेळू द्या. कशाला उकसवता आहात मला वेगळा खेळण्यासाठी?
प्रथम हा खेळ खेळायला चांगल्या रीतीने शिका मुलांनो, आणि मग दुसरा खेळ खेळायचा प्रयत्न करा. तूच आहेस ना रॉकी? अनुजचे बाबा रॉकी बरोबर काय करतायत? हो, मीच आहे. कशाला विचारताय? तुझा आय कार्ड परत करायला हवं. हे तुमच्यापाशी कसं आलं? हॉस्पिटलमध्ये पडलं होतं, तिथेच मिळालं. आणि मिळालं नाही, पत्ता काढत काढत मिळवलंय मी. मी शोध घेत होतो की माझा मुलगा अनुजच्या बेडच्या खाली टाइम बॉम्ब कोणी लावला होता, कोण कोण त्याला भेटायला आलं होतं. आणि शोध घेता घेता तुझं आय कार्ड मिळालं मला. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. याच्यात बघून सांगा की त्या दिवशी अनुजच्या खोलीमध्ये त्याला भेटायला कोण आलं होतं. सर त्या दिवशी अनुजला भेटायला त्याचे मित्र आले होते. अरे शुअर? आणखी कोणी आलं नव्हतं? सर आय एम नॉट शुअर, पण मी त्यांच्याशिवाय आणखी कोणालाच नाही पाहिलं. तुम्ही आणखी कोणाला अनुजच्या खोलीत जाताना पाहिलं होतं? सर मला नीट आठवत नाही सर. झोपेत असताना काम करता इथे तुम्ही लोक? कोणी येतो आणि हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून निघून जातो आणि तुम्हा लोकांना संशय सुद्धा येत नाही. कधी उठणार झोपेतून तुम्ही लोक? या 8 तासांची ड्युटी कशी पूर्ण केल्याच्या मानसिकतेतून कधी निघू शकणार तुम्ही लोक? हा तुम्हा लोकांचा आळशीपणा, तुम्हा लोकांचा नाकर्तेपणा, तुम्हा लोकांची उदासीनता, हा तुमचा बेजबाबदारपणा कधीतरी इतरांसाठी नाही तुमच्यासाठी सुद्धा संकट बनून येऊ शकते. सॉरी सॉरी सर. सर. सॉरी सर. सर त्या दिवशी अनुजच्या खोलीजवळ मला या आय कार्ड मिळालं. तर तूच अनुजच्या बेडच्या खाली टाइम बॉम्ब लावला होतास. वेडे झालात तुम्ही, बकवास करताय. टाइम बॉम्ब लावला होता की नाही? अहं. मग काय करायला गेला होतास हॉस्पिटलमध्ये? अनुजला भेटायला? पण तुझी तर त्याच्याशी दुश्मनी होती ना. तू आणि तुझ्या साथीदाराने मिळून त्याला मारलं होतं ना. तुम्हाला काय म्हणायचं मला समजत नाहीये खरंच. जर मी माझ्या पद्धतीने समजावू लागलो ना रॉकी, तर तुला खूप लवकर समजू लागेल. परंतु प्रार्थना कर की तशी वेळ येऊ नये. हे बघा, तुम्ही आपला आणि आमचा वेळ बर्बाद करताय. आम्ही अनुजला मारलं तर नाहीच, आणि नाही आम्ही टाइम बॉम्ब लावला होता. काय पुरावा आहे तुमच्यापाशी? हा, फौजी पुरावे नाही शोधत, फौजी दुश्मनांना शोधत असतो आणि दुश्मनांना शोधून त्यांना संपवून टाकत असतो. मला तुम्हा लोकांच्या विरुद्ध पुरावे शोधायचे नाहीयेत. पण ज्या दिवशी मला हे माहीत होईल की तुम्ही लोक सुधारणार नाही आहात, तो दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. म्हणूनच प्रार्थना करा की तो दिवस कधी येऊ नये. मी तर फक्त तुम्हा लोकांना सल्ला द्यायला आलोय. ज्या रस्त्यावर तुम्ही चालत आहात त्या रस्त्यावर विध्वंस विध्वंस आणि विध्वंसाशिवाय आणखी काही नाहीये. तुम्ही तर आता फक्त एक रोपटात रोपट मोठा वृक्ष बनायचंय तुम्हा लोकांना. चांगले वृक्ष बना, अन्यथा मुळासकट उखडून टाकले चाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता माझी नजर तुम्हा लोकांवर आहे. आणि जिथे फौजीची नजर असते तिथे कुठली चुकीची हालचाल नाही होऊ शकत. म्हणजे रॉकीने अनुजला मारायला बॉम्ब लावला? ईश्वर करू आणि अनुज लवकर बरा हो आणि कॉलेजला परत येऊ. नाहीतर इलेक्शनची तयारी आपण एकटे कशी करू शकणार? हा यार, मी तर रोज प्रार्थना करतो
की या परवरदिगार लवकरात लवकर अनुजला बरा कर. सूरज 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 माहितीये अनुजच्या बेडच्या खाली टाइम बॉम्ब कोणी लावला? रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी. हो, हे तुला कसं काय माहित झालं? अनुजचे बाबा आले होते रॉकीला भेटायला. मी त्यांचं बोलणं ऐकलं. रॉकीने अनुजचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. त्याला या गोष्टीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. हो, रॉकीला शिक्षा मिळायलाच हवी आणि त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी बॉम्ब फोडायचा प्रयत्न केला होता ना. आता आपण रॉकी आणि त्याच्या साथीदारांना फोडू. चला या माझ्याबरोबर. चला. चला. रॉकी! तुझी एवढी हिंमत की तू अनुजच्या बेडच्या खाली बॉम्ब लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. हो आहे हिम्मत. काय करशील तू? हा, तुम्हाला इतकं मारू की तुला आणि तुझ्या साथीदारांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्सची गरज पडेल. मारा यांना. ए तू मारणार रॉकीला? हा, तू हात उचलणार रॉकीवर? ए मारा या सगळ्यांना. आणि जर या लोकांनी उलट उत्तर दिलं तर गोळी घालण्याच्या खोबरे मारा ना. तरीच मर्दुमकी आहे तुझी. पण लक्षात ठेव, गिधाडाच्या हातात हत्यार आलं तरी तो वाघ नाही बनत. आण ती गन मला दे. ही गाणे कर्नाल खेळणं नाही. समोर आलात तर गोळी मारेन मी. या गनशी खेळण्यासारखं खेळून खेळून पूर्ण आयुष्य गेलंय माझं. आण ही खेळणी मला देऊन टाक. ही मुलांना खेळण्यासाठी नाही बनवली. ऐकलं नाही? येऊ नकोस नाहीतर गोळी मारेन मी. अंकल, तुम्ही पुढे नका जाऊ. कॉलेजला दादागिरीचा अड्डा बनवून ठेवलाय तुम्ही लोकांनी. कर्नल, हे तुम्ही चांगलं नाही केलं. हत्यारं बाळगता, दादागिरी करता. तुम्ही रॉकीवर हात उचललात. आता याचा परिणाम पाहाल तुम्ही. आधी आपली हालत तर बघ रॉकी. एक लाफा जरी व्यवस्थित पडला ना तर या जगातून उठून जाशील. नाही तुझ्या हातात दम आहे, नाही तुझ्या गनमध्ये दम आहे. पण दंभ खूप आहे तुझ्यात, घमंड खूप आहे तुम्हा लोकांमध्ये. काही दिवस तुरुंगात राहाल तर सुधरून जाल. मी सांगितलं होतं ना की वाईटाचा रस्ता सोडून द्या, पण
तुम्ही लोकांनी ऐकलं नाही. काही दिवस जेलच्या कोठडीत काढून आलात तर आशा करतो सुधाराल तुम्ही. आणि माहितीये तुझ्या हातांमध्ये दम का नाहीये, तुमच्या हत्यारांमध्ये दम का नाहीये? कारण तुम्ही लोक अपराधी आहात, दहशतवादी आहात. आणि दहशतवादी डरपोक असतात, पोकळ असतात. तुमच्या हातांमध्ये आणि तुमच्या हत्यारांमध्ये दम तेव्हाच येईल जेव्हा तुमचे हे हात, तुमची ही हत्यारं देशाच्या सुरक्षेसाठी उठतील, समाजासाठी उठतील. समजलं काय माझं बोलणं? सूरज, यस अंकल. यांना पोलिसांच्या स्वाधीन कर हां आणि यांची ही सारी हत्यारं पण जमा करून टाक. हां सर. इन्स्पेक्टर, तुला काय वाटतं? रॉकीला गजांच्या मागे टाकून तू फार मोठा तीर मारलायस. तीर नाही मारलास, आपल्याच पायांवर स्वतः कुऱ्हाड मारलीयस. एकदाच बाहेर येऊ दे, मग तुला तुझी अवकात दाखवीन मी. हे तू नाही बोलत आहेस, तुझ्यावर ज्यांचा हात आहे ना त्याची ताकद बोलतेय. नाहीतर तुझी अवकात तरी काय आहे जो माझ्याशी असं बोलू शकशील? आणि ज्या दिवशी तुझ्या डोक्यावरून त्या मालकाचा हात हटेल ना तेव्हा तू माझ्याशी अशी नजर पण नाही मिळवू शकणार. आणि तू काय बोललास? माझे हाल वाईट करशील? आधी तू हा विचार कर की मी तुझ्यासोबत इथे काय करणार. इन्स्पेक्टर देव तुझ्यासारख्या अपराध्यांच्या सोबत 2 पद्धती पाळत असतो. एक तर एन्काउंटर, किंवा इतक्या वाईट रीतीने मारतो, इतक्या वाईट रीतीने की माणूस जिवंत प्रेतासारखं संपूर्ण आयुष्य काढतो. देवच्या देवट्या, हे आपलं बोलबच्चन बंद कर, समजलं ना? चुप रहा तू. हात सोड, नाही तर सांगून ठेवतो ना. दम असेल तर हात सोडवून घे माझ्या हातून. इन्स्पेक्टर, हात सोड, मी सांगतो तुला. बोल आता. खूपच टिवटिव करत होतास ना, आता बोल की झाली तुझी बोलती बंद. हे बघ, अजूनही बोलतोय. बाहेर आलो ना, हात सोड. देव, हात सोड त्याचा. इन्स्पेक्टरला सांग हात सोडायला, नाहीतर सगळे पस्तवाल सांगून ठेवतोय. इट्स माय ऑर्डर. लीव द हँड राईट नाव. सोड. खूप पस्तावशील तू, खूप पस्तावशील तू, लक्षात ठेव. चल, बस बस बस. एका पोलीस ऑफिसरला आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. असं भावनिक राहून काही फायदा नसतो. आय एम सॉरी सर, पण तुम्ही पाहिलत ना की तो किती मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता. हे सगळं यासाठी बोलत होता कारण त्याचं तोंड उघड आहे, हात मोकळे आहेत, पण आमचे हात बांधलेले आहेत. म्हणून आपल्याला प्रत्येक पाऊल कायद्याच्या चौकटीत राहून उचलायला हवं. समजलं? ये माझ्यासोबत. ये देव, बैस आणि शांत हो. सर, एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. जेव्हापासून मी पोलीस फोर्स जॉईन केली आहे तेव्हापासून आजपर्यंत एक पण दिवस असा नाही गेला की मला माझ्या हातबलतीची जाणीव नाही झाली. एकीकडे तर आमच्यावर जबाबदारी टाकतात की अपराध्यांना समाजातून संपवायचंय, आणि दुसरीकडे आमचेच हात बांधून ठेवतात. सर, जो कायदा अपराध्यांना पकडण्यासाठी बनवला गेलाय, आज तोच कायदा अपराध्यांना सोडवण्यासाठी कामी येतोय. बघालच सर, आत्ताच कोणाचा तरी वरून फोन येईल आणि आपल्याला याला सोडावं लागेल. आणि हा मोठ्या दिमाखानं आपल्या डोळ्यांमध्ये डोळे घालून छाती फुगवून इथून निघून जाईल आणि आपण काहीच नाही करू शकणार.
सर सत्य तर हे आहे की हा गणवेश आपल्याला नपुंसक बनवतो. सर माझी एक गोष्ट ऐका. वरून कोणाचा फोन येईल त्याच्या आधी या साऱ्यांचा एन्काउंटर करून टाकूया. सांगून टाकू की आपापसातल्या मारामारीत मारले गेले. मग आमच्यात आणि त्या अपराधांमध्ये काय फरक होणार? हे बघ देव, कायदा कोणालाही मारायची परवानगी नाही देत. कायदा असतो अपराधांना शिक्षा देण्यासाठी, म्हणजे ते लोक सुधारू शकतील, योग्य रस्त्यावर येऊ शकतील. पण सर कायदा असं कुठे करू करू शकतो? शकतो आहे देव, करू शकतो आहे. आजही लोकांच्या मनात कायद्याची भीती आहे. म्हणूनच कुठलेही बेकायदेशीर काम करण्याच्या आधी लोक 1000 वेळा विचार करतात. आणि कायदा नसताना तर आपला समाज संपून गेला असता. आपल्या देशात जंगलराज असतं. सर ही गोष्ट फक्त सामान्य माणसालाच लागू होते. पांढऱ्या कपड्यातले अपराधी अजूनही खुलेआम कायद्याचं उल्लंघन करतायत आणि आपण काही नाही करू शकत. एक गरीब माणूस जर कोरडी भाकरी पण चोरी करतो ना सर, तर त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारलं जातं की तो भाकरी खाण्याच्या लायकीचा पण नाही राहत. आणि पांढऱ्या कपड्यातले अपराधी करोडोंचा घोटाळा करतात सर, करोडोंचा. आणि त्यांच्या विरुद्ध कोणीच ऍक्शन नाही घेत. या कायद्याबद्दल बोलताय तुम्ही? मला मान्य आहे की काही वरपर्यंत ओळख असलेल्या लोकांनी कायद्याचं खेळणं बनवलं आहे. पण तरीही कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. कारण जेव्हा कायद्याचा चाबूक लागतो ना देव, तो अपराधांची पोझिशन नाही बघत. त्याच्यासाठी अपराधाची पाठ, फक्त आणि फक्त अपराधाची पाठ असते, आणखीन काही नाही. म्हणूनच आपल्याला हिंमत हरायला नाही पाहिजे. आम्हाला लढायला हवं, तेही कायद्याच्या चौकटीत राहून लढायला हवं. मग आपण शहीद झालो तरी बेहत्तर, पण शेवटच्या श्वासापर्यंत या समाजाची अपराधांपासून रक्षा करायला हवी देव. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो अभिमन्यू सिंग सर. सर पण तो तर यस सर. कॉन्स्टेबल, रॉकीला सोडून द्या. रॉकी, आता हे पोलीसवाले पुन्हा आपल्याला पकडण्याची चूक नाही करणार आहे ना? आणि जर ही चूक त्याने दुसऱ्यांदा चुकूनही केली तर या शहरात त्यांना लपायला जागा नाही मिळणार. रॉकी, बघ इन्स्पेक्टर देवचा चेहरा बघ, कसा उंदरासारखा झालाय. काय इन्स्पेक्टर देव, मी सांगितलं होतं ना की तू मला जास्त वेळ कोठडीत नाही ठेवू शकणार. ए माझं डोकं नको फिरवू, नाहीतर तू एक पाऊल पण इथून बाहेर नाही ठेवू शकणार. घालीन तुझ्या डोक्यात एक गोळी. देव कूल डाऊन, कूल डाऊन. समजवा याला, समजवा. नव्या पक्षाला एवढं उंच नाही उडायला पाहिजे, नाहीतर गळ्यात पोट घालून